खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा असे वादग्रस्त वक्तव्य संजय राऊतांनी बुलढाण्यातील मेळाव्यात केले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी रडत बसण्याची सवय आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। ही प्रत्येक वेळी रडण्याची सवय चांगली नाही। तुम्ही पंतप्रधान आहात, पंतप्रधान पदाचा गरिमा राखा, सगळे आपल्या पक्षात यावे अशी औरंगजेबाची वृत्ती होती। पंतप्रधान मोदींनी मगरीचे अश्रू बंद करावे। आमचे सरकार आल्यावर बदल्याची राजनीती आम्ही करणार नाही, त्यामुळे मोदींनी अस्वस्थ राहावे असेही राऊत म्हणाले। भाजप खासदार उदयनराजे भोसले हे दिल्लीत दाखल झाले आहेत। ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून त्यांनी शाह यांच्याकडे भेटीचे वेळ मागितल्याची माहिती आहे। ते सातारा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, पण ही जागा अजित पवार गटाकडे आहे। त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे सांगितले असता ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती आहे। होळी आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने शासनाकडून जनतेला शिधा वाटप होणार होते, परंतु देशात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लाभार्थींना शिधा वाटप दुकानातून देण्यात येण्याचे वस्तूंचे वाटप आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजे 7 जून 2024 पर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला। आता हा आनंदाचा शिधा 2 महिन्यांसाठी बंद राहील। आचारसंहितेअंतर्गत पिशव्या साड्या शिधा वाटप करण्यास प्रतिबंध केला आहे। खलनायक चित्रपटातील प्रसिद्ध गाणे जे माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते ते गाणे म्हणजे छोली के पीछे क्या है आजही प्रसिद्ध आहे। आजही चाहते या गाण्याला उत्साहाने ऐकतात। आता तब्बल 31 वर्षांनी या गाण्याचा रिमेक बनवण्यात आला आहे। यावेळी या गाण्यात माधुरी दीक्षित ऐवजी करीना कपूर, कृती सेनॉन, तब्बू दिसत आहे। हे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे। आम आदमी पार्टीचे खासदार व अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती राघव चड्डा यांना डोळ्याचा आजार रेटिना डिटॅचमेंट झाल्याची माहिती आहे। या आजारामुळे राघव चड्डा यांना डोळ्याची सर्जरी करावी लागणार असून यासाठी ते लवकरच ब्रिटनला रवाना होणार असल्याची माहिती आहे। नॅशनल आय इन्स्टिट्यूट नुसार रेटिना डिटॅचमेंट डोळ्यांची एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रेटिना आपल्या जागेपासून हलते। राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतली, त्यानंतर ते महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली। तसेच त्यांनी 2 जागांची मागणी केली असून शहांनी त्यांना 1 जागा देऊ म्हटले असल्याचे बोलले जात आहे। यात साठा ठाकरेंना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नसून त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही असे मंत्री रामदास आठवलेंनी म्हटले आहे। त्यामुळे त्यांना युतीत स्थान मिळेल की नाही यावर चर्चा होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत। त्यांनी खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी येऊन पाहुणाचार घेतला। यावेळी त्यांनी ज्या दिवशी दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील त्याच दिवशी अजित पवार मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य केले। तसेच यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत मी सांगेन त्या उमेदवाराला निवडून द्या अशा सूचना केल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे। मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे 3 वाजता फोन केला होता, गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं। त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले। 1 वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही। त्यानंतर पहाटे 3 वाजता फोन केला, त्यांचे लोक येऊन बसले। मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही, परंतु कारवाया सुरूच आहेत असे ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भूतान दौरा पुढे ढकलण्यात आला आहे। परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की पंतप्रधान मोदींचा 21-22 मार्च रोजी होणारा भूतान दौरा तेथील खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला आहे। दौऱ्याच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील। दरम्यान मोदी 21-22 मार्च रोजी भूतानला भेट देणार होते। मनोज जरांगे पाटलांनी परळी येथील सभेत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। बीडसह राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। पालकमंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्र्यांचे यावर एकमत आहे का, म्हणून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत। तसेच गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर नोटिसा लावल्या जात आहेत असे देखील जरांगे पाटील म्हणाले।
मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे। ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते। या बैठकीत राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढू शकतो असा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे। मागील 1.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे। महायुतीत मनसेला 1 ते 2 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। महाविकास आघाडीची जागावाटपाची यादी 2 दिवसात जाहीर होईल असे नाना पटोले म्हणाले। मित्र पक्षांसोबत चर्चा झाली आहे, तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे। 1-2 दिवसात सगळे फायनल होईल, अंतिम यादी येईल तेव्हा सर्वांना माहिती होईल कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार आहे। पक्षांनी सांगितले तर निवडणूक लढवावी लागेल असेही नाना पटोले म्हणाले। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या जीवनशैलीबद्दल माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। माझा दिवस 3:30 वाजता सुरू होतो, त्यावेळेस वातावरण शांत असते तेव्हा मला चिंतन करता येते। मी मागील 25 वर्षांपासून योग अभ्यास करत आहे। मागील 25 वर्षांपासून मी दर सोमवारी उपवास ठेवतो। मी साबुदाणा खात नाही, मी रामदाणा खातो, मराठीत याला लाह्या म्हणतात असे चंद्रचूड म्हणाले। एक आमदार असलेल्या पक्षांसाठी भाजप पायघड्या अंतरत आहे अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली। पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे। एकीकडे 40-40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवे ते मिळत नाही आणि छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंतरत आहे। उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे व नंतर संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे हा भाजपचा स्वभाव आहे असेही ते म्हणाले। सरकारने काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी आज केला आहे। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची पत्रकार परिषद झाली। पक्षाची खाती बंद झाल्याने आम्हाला कोणतेही पैसा काढता येणार नाही। आम्ही निवडणुकीचा प्रचार कसा करायचा हा फक्त आमच्या खात्यांवर झालेला हल्ला नाही तर हा भारतीय लोकशाहीवर मोठा आघात आहे असे यावेळी राहुल म्हणाले। आज विरोधकांनी 104व्यांदा मोदींना शिवीगाळ केली आहे। औरंगजेब या नावाने माझा सन्मान केला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। आम्ही पुढील 25 वर्षाचा रोडमॅप बनवत आहोत आणि दुसरीकडे विरोधक नवनवीन विक्रम करत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। औरंगजेबाचा जन्म पंतप्रधान मोदींच्या गावाजवळ झाला होता, त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती। पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही असे शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी म्हटले आहे। आम्ही कुटुंबात राजकारण आणत नाही। कोणतीही निवडणूक झाली आणि त्याचा काहीही निकाल समोर आला तरी त्याचा परिणाम आमच्या कुटुंबावर होणार नाही असे पाटील यांनी सांगितले आहे। तसेच श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेली टीका ही राजकारणाचा भाग आहे असेही पाटील यांनी म्हटले आहे। गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेते विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत आहेत। लोकांची अजित पवार यांना मतदान करण्याची इच्छा नाही। महायुतीचा धर्म जरूर पाळला पाहिजे। महायुतीमध्ये जर एखाद्या उमेदवाराला एवढा विरोध होत असेल तर आम्ही ठरवू, वेळ पडली तर शिवसेनेचा राजीनामा देऊ। आमचे सर्व कार्यकर्ते सध्या या मानसिकतेत आहेत असा इशारा शिवतारेंनी दिला आहे। बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद व तिचे MD आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे। न्यायालयात दिलेल्या हमीपत्रात कंपनी व आचार्य बाळकृष्ण यांनी पुन्हा ही चूक करणार नसल्याचे म्हटले। कोर्टाने बाबा रामदेव व बाळकृष्ण यांना 2 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे। पतंजली आयुर्वेद ही लिस्टेड कंपनी पतंजली फूड्सची पेरेंट कंपनी आहे।